नमस्कार सर्वांना. सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे मासवडीची रस्सा भाजी. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता मोठ्या साईजचा एक कांदा मी उभे काप करून त्या तेलामध्ये थोडी फ्राय करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चणा डाळ 1.5 चमचा घालून घेणार आहोत. ती आपण चांगली भाजली की त्याच्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत आणि 1 वाटी खोबरं आणि थोडासा आल्याचा तुकडा तोही मी याच्यामध्ये टाकून हे छान गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. हे पाहू शकता. आता हे थंड करायला मी काढून घेतलेलं आहे. आता आपलं हे खोबरं आणि कांद्याचं वाटण थंड झालेलं आहे. आता याला मिक्सर जारमध्ये टाकून 1.5 चमचा आपला घरगुती मसाला टाकून घेणार आहे. पाव चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी घालून ह्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई गरम करून त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 7-8 कढीपत्त्याची पानं टाकून आपण ही छान भाजून घेणार आहोत. आणि जिरे मोहरी भाजली की त्याच्यामध्ये आपण वाटण घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत. हे पहा. आणि याला छान आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. हे पहा, मासवडीच्या रश्श्यामध्ये तेल जास्त टाकायचं असतं म्हणजे छान तरी येते. हे पाहू शकता. आता अशा प्रकारे आपला मसाला छान भाजून झालेला आहे. मसाला तेल सोडायला लागलेला आहे म्हणजे आपला मसाला छान भाजून झालेला आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी याच्या अगोदर मासवडीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ मोठा होत असल्या कारणाने आम्ही हा मासवडीचा रस्सा आणि मासवडी याचे 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. आणि हे पहा, आता ह्या कालच्या रेसिपीमध्ये आम्ही मासवडीची रेसिपी दाखवलेली आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये आपण व्हिडिओमध्ये हे मासवडीची रस्सा भाजी दाखवत आहोत. चला पाहूया. आता हे आपण ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. मासवडीच्या रस्सा भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. हे पाहू शकता. आपला मसाला छान भाजून तयार आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. पाणी मी साईडच्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. आता ते पाणी मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे पहा. आता 2-2.5 ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे 2.5 ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण वरून जो मासवडीचा मसाला राहिला होता तोही ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता. हा मासवडीचा मसाला मी टाकत आहे आणि याला छान एक उकळी आली की आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत. हे पहा. मिठाचा व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तुम्हाला त्यात व्हिडिओमध्ये दिसलेला नाही, तर मी मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. एक उकळी आल्यानंतर 5-7 मिनटासाठी ह्याला छान आपण स्लो गॅसवर शिजवून घेणार आहोत. कशी वाटली मासवडीची रस्सा भाजी कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हीही अशाच प्रकारे मासवडी आणि त्याची रस्सा भाजी बनवा. छान होते. धन्यवाद.